नमस्कार, मी संदीप. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. प्रथम एक नजर आजच्या घडामोडींवर. शहर चालविण्याचा ठेका काही नगरसेवक पतींना दिला का, चित्त्यांचा सवाल. देशा अधिकांचे महसूल मंत्र्यांना साकडे. कोरोना प्रादुर्भावामुळे मोरगी वस्ती परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित. शासनाची अन्यायकारक कारवाई, गरिबांना लाथ, श्रीमंतांना साथ. शासनाच्या नियमात 10वी-12वीच्या सराव परीक्षा. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने महसूल मंत्री थोरातांनी आढावा बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. राज्यभरात दिवसाला हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनावर पुन्हा चिंतेचे सावट निर्माण झाले आहेत. ज्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराकरता बेड देखील मिळत नाही. तसेच रेमडेसिविर नावाचे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील कोरोना संक्रमणाची स्थिती, संक्रमण रोखण्यासाठीच्या उपाययोजना, त्याचबरोबर उपचारासंदर्भातील यंत्रणेची माहिती त्यांनी घेतली. यावेळी सध्या युद्धासारखी परिस्थिती असून लढल्याशिवाय पर्याय नाही अशा शब्दात नामदार बाळासाहेब थोरात यांनी परिस्थितीचे गांभीर्य पुन्हा जाणीव करून दिली. त्याचबरोबर लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, पण शासकीय यंत्रणेने पुन्हा लढण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले. आयसोलेशन ऐवजी आपण इन्स्टिट्यूशनल करायचं, तर त्याची व्यवस्था करणं, या सगळ्या गोष्टींची तयारी तुम्ही करा. सगळं आणि शहर आणि त्याच्या भोवतीचं लक्ष द्यायचंच आहे, पण ग्रामीण भागात जिथं आहे तिथंच ते थांबलं पाहिजे, ते वाढलं नाही पाहिजे याची काळजी घ्यावी लागणार. जिथं काही गर्दी होते ती गर्दी थांबवावं लागणार आहे. आपल्याला पुन्हा सतर्क व्हावं लागेल. एकदम तुम्हाला इलाज नाही, तुम्हाला हा महिना तुमचा कठीण आहे, तुम्हाला कामच करावं लागणार आहे, महायुद्धासारखी स्थिती असं समजा आणि कामाला लागेल. त्याच्यापेक्षा जास्त आता आजच्या ह्याच्यात आम्ही काही जास्त सांगणार नाही. तुम्हाला सगळं समजतं, सगळ्याला सगळं माहिती आहे. पुरा कोर्स आपला झालेला आहे मागच्या वर्षात, फक्त आता अंमलबजावणीचं काम आहे, तेवढं करा. रेमडेसिविरच्या तुटवड्यासंदर्भात विचारले असता आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच केंद्र सरकार कोटा चांगला देईल अशी अपेक्षा महसूल मंत्री थोरात यांनी व्यक्त केली. आमचे प्रयत्न चाललेले आहे, लवकरच तो कोटा केंद्र सरकार आपल्याला चांगला देईल अशी अपेक्षा आहे. या बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससरे आदींसह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीची बातमी करता प्रतिनिधी राहुल आवटी, श्रीरामपूर, अहमदनगर. कोरोना संसर्ग वाढत असताना देखील पालिकेचे कार्यक्रम सुरू असल्याने संबंधितांवर कारवाई करा याकरिता पोलिसात पुन्हा तक्रार दाखल करण्यात आले. सर्वत्र कोरोनाने थैमान घातलेले असताना शासन स्तरावरून कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश करण्यात आले आहेत. या संदर्भात अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांनी जमावबंदी सह संचारबंदीचे आदेश दिलेले असताना देखील श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रशासनाकडून वारंवार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र होडी यांनी 6 एप्रिल रोजी शहरातील कांदा मार्केट परिसरात असलेल्या कौशल्यनगर येथे राजकीय सत्काराचा कार्यक्रम घेतला. या संदर्भात होडी यांनी पोलिसात पुन्हा तक्रार दाखल केली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नगराध्यक्षांसह 2 नगरसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नमस्कार, मी नरेंद्र सिंग दिलीप होडे, सामाजिक कार्यकर्ता श्रीरामपूर. दिनांक 6 रोजी आपले श्रीरामपूर नगर परिषदेच्या प्रशासनाने पुन्हा कलेक्टर साहेबांनी जे नियमावली जाहीर केलेले आहे, निर्बंध जाहीर केलेले आहे, त्याचं पुन्हा उल्लंघन करत दिनांक 6 तारखेला कौशल्यनगर कांदा मार्केटच्या मागे जे कौशल्यनगर आहे तिथे एक राजकीय सत्काराचा समारंभ कार्यक्रम घेतला.
व त्या कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आलेली आहे, त्या कार्यक्रमाचे फोटो माझ्याकडे आले. त्या फोटोच्या आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी काल दिनांक 10/4 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन इथे ते तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. आणि तक्रार दाखल करताना मी एवढीच मागणी केलेली आहे PI साहेबांना की त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण जर शहराचा राजाच नियम पाळत नसेल तर प्रजाकडून त्यांनी काय अपेक्षा करावी. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे जे आदेश आहेत त्यांची श्रीरामपूर नगर परिषदेचे जे प्रशासन आहे ते दिवसेंदिवस ते मोडत आहेत. त्यांचं कुठे ना कुठेतरी पायमल्ली करत आहेत. हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. यासाठी मी काल पुन्हा त्यांच्या विरुद्ध सन्माननीय नगराध्यक्षा व 2 नगरसेवक त्यांच्याबरोबर जे सत्काराचा कार्यक्रम घेत होते त्यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे व गुन्हा दाखल कराच ही मी प्रामुख्याने मागणी केलेली आहे. एकीकडे आपण लॉकडाऊनच्या दिशेने चाललो होतो, पण आता तर लॉकडाऊन झालेला आहे. हा लॉकडाऊन झालेला असताना सुद्धा अजून देखील श्रीरामपूर शहर नगर परिषदेने कोविड सेंटर स्वतःचं काही कोविड सेंटर उभारलेलं नाही. त्यांची काही प्रोसेस चालू आहे हे पण काही कुठं दिसत नाही. याकरिता मी आज पुन्हा एस न्यूजच्या माध्यमातून सर्व शहरातील नागरिकांना पण एक विनंती करतो की आपण घरी राहा, सुरक्षित राहा, नियमांचं पालन करा. राजा आपला जर का नियम पाळत नसेल, किमान आपणनी एक जबाबदार नागरिक म्हणून, प्रजा म्हणून आपणही नियम पाळावेत हीच अपेक्षा करतो. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता प्रतिनिधी स्वप्नील सोनार, श्रीरामपूर, अहमदनगर. NNTR परिक्षेत्रात लागलेल्या आगीने आग विझविण्यास गेलेल्या तिघांचा भक्ष्य केला असून दोघांना गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागाझरी व पितेझरी या NNTRच्या 2 वन परिक्षेत्रात भीषण आग लागल्याची घटना 8 एप्रिल रोजी घडली होती. सदर आग विझवण्याकरता वन विभागाच्या 50 ते 60 अधिकारी व हंगामी मजुरांनी प्रयत्न केले. ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचे बोलले जात असून सकाळी लागलेली आग मोठ्या प्रयत्नानंतर सायंकाळी 5च्या सुमारास विझवण्यास त्यांना यश आले. मात्र जंगलात लागलेल्या आगीच्या वणव्याने पुन्हा पेट घेतला. ही आग विझवण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून यात 2 जण गंभीर स्वरूपात भाजले आहेत. त्यांना पुढील उपचाराकरता नागपूर येथे दाखल करण्यात आले असून मयतांमध्ये राकेश युवराज मडवी वय वर्ष 40 राहणार थाडेझरी, रेखचंद गोपीचंद राणे वय वर्ष 45 राहणार धानोरी, सचिन अशोक शिरंगे वय वर्ष 27 राहणार कोसमतुंडी आदी वनमजुरांचा समावेश असून दोन्ही जखमींवर सध्या भंडारा येथे उपचार सुरू आहे. त्याच्या मागणं पट्टा मारत जातात लोक. तर तो असा नाही विचार करत आता गार्ड येतील मला सांगेल इकडे जा तिकडे जा. तो जशी आग दिसेल तसं सगळे एक 50-50 60 मीटर आग आटोक्यात आली नाही. त्यांनी लाईन काढायला पाहिजे बाहेरून. त्यांना अगर त्यांचं तो जसं आता शिरंगे ज्याचे वडील आहेत त्यांना जर अनुभव आहे की त्यांना अगर सांगला का आग आटोक्यात येत नाही, समोर लाईन काढून टाका. आम्ही असं सांगणार पाहिजे की नाही साहेब? एक मिनिट ती जी तुम्ही जी पहाडी बघा जिथे पहाडी आहे जिथे पहाडी आहे पहाडीवर वरनच लाईन काटत होते, खालना आग येत होती. 5 वाजता हवा जास्त वाढली आणि आगीची स्पीड वाढली. ते आगीच्या जवळ नव्हते, वरनं लाईन काटत होते. तर ती स्पीड कंट्रोल नाही झाल्यामुळे त्यांना पूर्ण 4 साईडनी आगीने घेरलं. आणि 10-15 मिनिटात जे पहिले बोळुंदाचे जे मजूर आहेत ते खाली आले. त्यांनी आम्हाला निरोप दिला की अशी आग वाढलेली आहे आणि आज अजून माझे 3-4 साथीदार आहेत. तर त्यांना आम्ही तुरंत साकोलीला पाठवून भंडाराला पुढच्या उपचारासाठी पाठवलं. आणि सगळी जी 50-60-70ची फौज होती ती आम्ही पूर्ण जंगलात त्यांना हेल्प करण्यासाठी पाठवलं. सिच्युएशन ही अंडर कंट्रोल. वडील त्याच्या सेक्शन मध्ये नव्हते. वडील आहेत त्यांना विचारा. तुम्ही विचारा. श्रीरंगे काल 7-8 वाजेपर्यंत तिथे होते. आपण कशी आग टॅकल करतो तिथे असतात की नाही, बारमाही हंगामी त्यांच्या बरोबर गार्ड असतात की नाही ते पण विचारा. मृतकाचे वडील आहेत त्यांना विचारा. तुम्हाला खरं नाही वाटत माझं मी नाही. एक मिनिट मी तिथे होते. तुम्हाला माझं खरं वाटत नाहीये. जे आत घुसलेले त्यांच्या बरोबर गार्ड असतील किंवा कोणी हंगामी वनमजूर कोण पण असेल, जे बारमाही आहेत ते तुम्ही म्हणता ट्रेंड आहे, त्यांना बरोबर आग कशी लागते माहिती आहे. जे परमनंट आहे त्यांना पण माहिती आहे कशी टॅकल करायची. तर त्यांच्याबरोबर कोण कोण होतं ते तुम्ही त्यांना विचारा, ते होते. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, एकदा माणूस आत गेला की त्याचा फोकस फक्त एवढाच असतो की आग कशी विझवता येईल. त्याच्या मागणं पट्टा मारत जातात लोक.
तर तो असा नाही विचार करत आता गार्ड येतील मला सांगेल इकडे जा तिकडे जा. तो जशी आग दिसेल तसं सगळे एक एक 50-50 60-60 मीटर आग आटोक्यात आली नाही त्यांनी लाईन काढायला पाहिजे होतं बाहेरून. त्यांना अगर त्यांचं तो जसं आता श्रीरंगे ज्याचे वडील आहेत त्यांना जर अनुभव आहे की त्यांना अगर सांगलं असतं का आग आटोक्यात येत नाही समोर लाईन काढून टाका असं सांगणारा पाहिजे की नाही साहेब. एक मिनिट तुम्ही जी पहाडी बघा यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीची बातम्यांकरता ब्युरो चीफ असते भगत भंडारा. देऊळगाव राजा राज्याच्या राजकारणात MIMने एंट्री केली असून पक्षाची कार्यकारिणी जाहीर करून राजकीय मैदानात दंड ठोपटले आहे. अतिशय कमी कालावधीत राज्याच्या राजकीय पटलावर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या MIM पक्षाने राज्यभरात पक्षाच्या सक्षमीकरणास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील राजकारणात MIMने एंट्री केली आहे. देऊळगाव राजा मातृतीर्थ मतदारसंघातील प्रस्थापित पक्षांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी त्याचबरोबर गोरगरीब दलित आणि राजकीय प्रवाहापासून आजपर्यंत दुर्लक्षित ठेवण्यात आलेल्या समाजाला न्याय देण्याकरिता यापुढील काळात पक्ष काम करणार असून पक्षाची विचारधारा ही कोणत्याही धर्माविरोधात नसून हा पक्ष संविधानाच्या तत्वावर चालणारे असल्याने सर्वांना न्याय देण्याची भूमिका राहणार असल्याचे अभिवचन यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हाध्यक्ष शेजाज खान यांच्या आदेशावरून देऊळगाव राजा यांच्या शहराध्यक्षपदी शेख सलाउद्दीन शेख निजामुद्दीन तर शहसचिवपदी आशिष खरात आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीची तयारी लागा असे आदेश यावेळी पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांना देण्यात आले. नमस्कार, सलाम, आदाब, जय भीम, राम राम. दिनांक 6/4/2021 ला संसद रत्न बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्या व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब तसेच वर्किंग प्रेसिडेंट अब्दुल गफ्फार कादरी साहेब तसेच विदर्भ महासचिव नाजिम साहेब आणि जिल्हाध्यक्ष सैयद साहेब यांच्या आदेशावरून देऊळगाव राजा शहर अध्यक्षपदी सलीम भाई यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच माझी शहर सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या नियुक्तीचा कारभार म्हणून MIM पक्ष आगामी निवडणुकीत सज्ज असून आगामी निवडणूक 2021 MIM पक्ष हा पूर्ण ताकदीने लढणार आहे. गरिबासाठी, दलितासाठी, पिछड्यासाठी, ज्याला अजून कोणाचाही हक्क भेटला नाही यासाठी MIM पक्ष हा काम करणार असून इथं नक्कीच प्रस्तावित पक्षाची मक्तेदारी मोडीत करण्यास MIM पक्ष कार्यरत राहील. त्यासाठी आज नियुक्त्या संदर्भात सगळ्या MIM पक्षाच्या अध्यक्ष आणि सचिवांना शुभेच्छा देण्यासाठी ॲडव्होकेट डोंगरदिवे साहेब, अकबर साहेब, शेख असलम, शेख इम्रान तसेच मुस्तफा जहीर खान, अहमद खान यांनी शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी सलीम भाई यांनी मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आमच्या या पक्षाकडून गरिबांसाठी, मजदुरांसाठी आणि जे आम्हाला पक्षासाठी समाजासाठी जेवढं काम करण्यात येईल तेवढं करू आणि आमच्याकडून पक्षाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची जिम्मेदारी आम्ही हमी घेतो. बस. जय भीम. यावेळी ॲडव्होकेट डोंगरदिवे, झहीर खान पठाण, अमजद खान, अकबर भाई, मोहम्मद इर्शाद, शेख इम्रान, प्रकाश बन्सी, शकीर लाला आदी उपस्थित होते. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता प्रतिनिधी दयासिंग बावरे, देऊळगाव राजा, बुलढाणा. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नगराध्यक्ष अधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांना शहरातील नागरिकांकरिता कोविड सेंटरची मागणी केली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 3668 वर गेला असून 11 एप्रिल रोजी 243 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर यात पडली आहे. ज्यात शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा पाहता पालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारिकरिता ऑक्सिजन सिलेंडर तसेच बेड उपलब्ध होत नसल्याने नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांनी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांच्याकडे शहरातील नागरिकांकरता अल्प दरात कोविड सेंटर सुरू करण्याकरिता मागणी केली. सांगितलं होतं आणि कॉन्ट्रॅक्ट वगैरे इतकंच आहे त्याच्यामुळे तसं काय पहिलं खर्च आपण केलं होतं ना सेंटर आणि सीसी सेंटर मध्ये फरक आहे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आज ते समजायला व्यवस्था, पाण्याची व्यवस्था
शकतो आपण गाड्या लागल्यानंतर आता आमच्या प्रत्यक्ष व्यवस्था हे सर्व केल्याशिवाय कम्फर्टेबली लोक राहण्यासाठी तिथे येणार नाही. त्याच्यामध्ये मी असं बघते प्रशासनामध्ये पण असलेला नेते मंडळी जे काय बोललं जातं ते बहुतेक कागदोपत्रीच सगळं चाललेलं दिसतंय मला स्वतःला. आता CC सेंटर मागणी करताय सगळेजण, तर ते प्रॅक्टिकल पण असलं पाहिजे, ते खरं खरं झालं पाहिजे. आता प्राणसाहेब आहेत ते म्हणतात तिथे पाणी दे, तुम्ही म्हणताय जेवण द्या, त्यांना पाणी द्या. इट इज नॉट सो इझी सर, कारण की आता त्यांना जेवण कोण पुरवणार, कुठून येणार, पाणी वगैरे ते देणार, लोक आहेत ते सगळं देतात, मागच्या वेळेस दिलंय. ज्यास तालुक्याचे आमदार लव कानडे यांनी पाठिंबा दर्शवित पालिकेची मागणी तत्काळ पूर्ण करावी अशी आग्रही विनंती केली. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता प्रतिनिधी राहुल औटी, श्रीरामपूर, अहमदनगर. शहरातील मोरगे वस्ती येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने पालिकेने हा परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित करून या ठिकाणी निर्बंध घातले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात 11 एप्रिल रोजी 243 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून शहरातील मोरगेवस्ती परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असल्याने श्रीरामपूर पालिकेच्या वतीने या परिसरातील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून येथील अक्षय कॉर्नर, कानिपनाथ रोड, हनुमान मंदिर रोड, लक्ष्मी माता रोड व नवशक्ती चौक परिसरातील काही भाग या ठिकाणी हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला असून या परिसरात बॅरिगेट लावून हा परिसर सील केल्याची माहिती श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गणेश शिंदे यांनी दिली आहे. तसेच शहरातील नागरिकांनी या परिस्थितीशी सामना करण्यासाठी शासनाचे नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शहरातील नागरिकांना केले आहे. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता प्रतिनिधी स्वप्नील सोना, श्रीरामपूर, अहमदनगर. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून जमावबंदी केल्याप्रकरणी आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास सोनाराच्या दुकानावर दंडात्मक कारवाई केली. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात जमावबंदीसह संचारबंदी लागू केलेली असताना देखील श्रीरामपूर शहरातील मेन रोड परिसरात असलेल्या पोपट भगीरथ महाले ज्वेलर्स या सोनाराने शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून छुप्या मार्गाने आपले दुकान सुरू ठेवल्याने पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या त्यावर कारवाई केली. ज्यात दुकानात 10 ते 20 लोक असल्याने दुकानदार अमोल महाले यांना 1000 रुपयाचा दंड करण्यात आला. यापूर्वी देखील 4 ते 5 वेळा पोलीस व पालिकेच्या लोकांनी सदर सोनारा समज तसेच दंडात्मक कारवाई करून देखील यावेळी पोलिसांनी जुजबी कारवाई केल्याने उपस्थित नागरिकांनी पोलीस व पालिका प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र असंतोष व्यक्त केला. तसेच एकीकडे गरिबांवर अन्याय आणि श्रीमंतांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात असून शासनाचे नियम सर्वांसाठी समान असताना मग नियमांचे उल्लंघन करून लाखो रुपये कमवणाऱ्यांना केवळ 1000 रुपयाचा दंड कशाच्या आधारे आणि सर्वसामान्य व्यावसायिकांना मात्र लाठीचा मार आणि वरून दंड हा कुठला न्याय? एकीकडे स्वतः जिल्हाधिकारी यांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकाने सील करण्याचे आदेश देऊन देखील कारवाईत हा भेदभाव का असा सवाल उपस्थित केला जातोय. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता प्रतिनिधी राहुल औटी, श्रीरामपूर, अहमदनगर. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून चौधरीवाडीतील कनिष्ठ महाविद्यालयात 10वी 12वीच्या सराव परीक्षा घेण्यात आल्या. संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाकडून कडक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता 1ली ते 9वी तसेच 11वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र इयत्ता 10वी व 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार असल्याची घोषणा केल्याने विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेची तयारी देखील सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या चौधरवाडी हायस्कूल या ठिकाणी शालेय प्रशासनाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्सिंग बंद करून हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेकरिताची तयारी ही सराव परीक्षेच्या माध्यमातून सुरू केल्याची माहिती मुख्याध्यापक गायकवाड यांनी दिली आहे. नमस्कार, माझे नाव श्री अजित हरिभाऊ गायकवाड, मुख्याध्यापक चौधरवाडी हायस्कूल चौधरवाडी. कैलासवासी माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून 9/6/97 साली चौधरवाडी हायस्कूल
या ठिकाणी विद्यालय सुरू केलं. त्या ठिकाणी गेली 2 वर्ष मी कार्यरत आहे आणि ह्या कोरोनाच्या भयंकर रोगाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू झालेलं आहे. तरी अशा परिस्थितीमध्ये आमच्या विद्यालयात ज्या 10वी-12वीच्या शाळा चालू आहेत त्यामध्ये सराव परीक्षा 3री ही व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळून सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क वापरणे, त्याचबरोबर सोशल डिस्टन्स अशा पद्धतीनं परीक्षा व्यवस्थितरित्या चालू आहेत आणि सर्व विद्यार्थी 100% यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता प्रतिनिधी संदीप कुमार जाधव, फलटण, सातारा. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर. शहर चालविण्याचा ठेका काही नगरसेवक पतींना दिला का? चित्त्यांचा सवाल. युद्धासारखी परिस्थिती लढण्याशिवाय पर्याय नाही, नामदार थोरात. कोरोना नियम तोडल्याप्रकरणी पुन्हा पालिकेविरोधात तक्रार. वन परिक्षेत्रात आग, 3घांचा मृत्यू तर 2घांची प्रकृती चिंताजनक. देऊळगाव राजाच्या राजकारणात MIMची एंट्री. कोविड सेंटर करिता नगराध्यक्षा अधिकांचे महसूल मंत्र्यांना साकडे. कोरोना प्रादुर्भावामुळे मोरगी वस्ती परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित. शासनाची अन्यायकारक कारवाई, गरिबांना लाथ, श्रीमंतांना साथ. शासनाच्या नियमात 10वी-12वीच्या सराव परीक्षा. याचबरोबर हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया यस न्यूज मराठी वाहिनीच्या वेगवान घडामोडींसोबत. तोपर्यंत शासनाचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा. नमस्कार.